Hello friends, welcome back to our YouTube channel English Developers. Friends, in this video we are going to learn the poem The Man Who Thinks He Can from 6th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started our video. The poem name is The Man 2.5 The Man Who Thinks He Can. म्हणजे जो माणूस ठरवतो ते करू शकतो, किंवा जसं माणसं विचार करतात तसंच होतं. जो माणूस विचार करतो तशाच पद्धतीने घडत असतात गोष्टी. फर्स्ट ऑफ ऑल, I would like to introduce this poem. This poem gives us the positive attitude in our life. Also, it helps us to choose correct direction of our thinking process. So that this poem is very important for our learning. मित्रांनो, ही जी कविता आहे ती कविता आपल्याला सकारात्मक विचार कसा करायचा आणि यश आपल्या पदरात कसं पाडून घ्यायचं याची दिशा देणारी अतिशय छान कविता आहे. द रायटर ऑफ दिस पोएम इज वॉल्टर डी विंटल. बघूया आता कवितेला आपण सुरुवात करूया. द फर्स्ट स्टांजा, इफ यू थिंक यू आर बीटन यू आर. बीटन म्हणजे पराभूत होणे. जर तुम्ही असा विचार केला, इफ यू थिंक जर तुम्ही असा विचार केला यू आर बीटन, तुम्ही पराभूत झालेले आहात, तर यू आर, तुम्ही बघा, जर तुम्ही हरलेले आहात किंवा पराभूत झालेले आहात असा विचार केला तर तुम्ही पराभूत झालेले असाल. इफ बाय यू आर म्हणजे तुम्ही तसेच पराभूत झालेले असाल. इफ यू थिंक यू डेअर नॉट, डेअर म्हणजे धाडस, डेअर नॉट यू डोंट. जर तुम्ही असं ठरवलं की मी धाडस करू शकत नाही, डेअर नॉट म्हणजे मी धाडस करू शकत नाही, मग तुमच्याच्याने ते काम होणार नाही किंवा तुमच्याच्याने ते धाडस होणारच नाही. इफ यू लाईक टू विन, विन म्हणजे विजय. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट. जर तुम्हाला जिंकायला आवडतंय परंतु तुमचे मन तयार नाही, परंतु तुम्ही असं विचार करता की मी ते करू शकत नाही, देन इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वोंट. जवळजवळ निश्चित खात्रीने ते काम होणारच नाही. त्याच्यामध्ये बघा, वोंट हा शॉर्ट फॉर्म आहे कशाचा, तर हा वोंट शॉर्ट फॉर्म आहे कशाचा, विल नॉट. विल आणि नॉटचा हा शॉर्ट फॉर्म आहे, विल नॉटचा. नाऊ सेकंड स्टांजा आता आपण बघूया बघा, हा वोंट. आता सेकंड स्टांजा बघूया बघा. इन सेकंड स्टांजा, इफ यू थिंक यू विल लॉस यू आर लॉस्ट. जर तुम्ही असा विचार केला की तुम्ही निष्प्रभ झालेले आहात किंवा तुम्ही हरलेले आहात तर मग तसंच होईल, तुम्ही हरलेले असाल. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइट. म्हणजे जगभराचा आम्ही अभ्यास केला आहे आणि आम्हाला असे सापडले आहे की सक्सेस बिगिन्स विथ अ फेलो विल. यश कुठून सुरू होत आहे, तर बघा, व्यक्तीच्या प्रबळ इच्छेतूनच यश सुरू होत आहे. प्रबळ विल म्हणजे विल पॉवर म्हणजे इच्छाशक्तीतूनच यश निर्माण होत असतं. इट इज और इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. तर ते कुठे यश बघा, ते यश तुमच्या मनाच्या अवस्थेमध्ये लपलेलं असतं, तुमच्या मनामध्येच ते लपलेलं असतं. नाव आता आपण पुढचा स्टांजा बघूया, थर्ड स्टांजा. थर्ड स्टांजा, इफ यू थिंक यू आर आउट क्लास यू आर. तुम्ही आधीच विचार केलाय की तुम्ही मागे पडलेले आहात. आउट क्लास म्हणजे तुम्ही मागे पडलेले आहात, तुमचं बळ नाहीसे झालेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही प्रभावहीन झाला आहात, तर मग यू आर म्हणजे तुम्ही तसेच होईल. तुम्ही जसा विचार कराल तसंच होईल. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. तुम्हाला स्वतःचा जर उद्धार करायचा असेल तर तुम्हाला उच्च विचार ठेवावा लागेल. हाय राईज थिंक हाय म्हणजे तुम्हाला उच्च विचार ठेवावा लागेल. देन यू हॅव गॉट to be sure of yourself before
यू कॅन नेव्हर विन अ प्राइज. अगदी तुम्ही बक्षीस जिंकायचे असेल किंवा तुम्हाला बक्षीस जिंकायचे असेल तर तुम्हाला स्वतःविषयी खात्री बाळगावी लागेल. यू कॅन एव्हर विन अ प्राइज. बघा, तुम्हाला स्वतःविषयी खात्री बाळगावी लागेल. नाव लास्ट स्टांजा, लाईफ बॅटल. बघा इथे लाईफ बॅटल म्हणजे काय दिलं तर जीवनाची लढाई. आपल्या घरामध्ये जी आई वडील असतील, कामगार असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जिथे कंपनीमध्ये करणारे कामगार आहेत, अनेक जे आहेत, हे आपल्या जीवनाची लढाई त्यांच्या ही जीवनाची लढाई असते. त्याच्यासाठी ती लाईफ बॅटल दिलेलं आहे. हे लाईफ बॅटल जर तुम्हाला कसं दिलं आहे, लाईफ बॅटल डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर और फास्टर मॅन. हे जे जीवनाची लढाई असते ती लढाई फक्त स्ट्रॉंगर माणसं म्हणजे स्ट्रॉंगर म्हणजे मजबूत माणसं किंवा फास्टर म्हणजे जलद गतीने चालणारी माणसं असतात ती जिंकतातच असं नाही. तर बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स. मग उशिरा किंवा लवकर काही माणसं ही लढाई जिंकतात सुद्धा. इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. म्हणजेच बघा, अशी माणसं ही लढाई जिंकतात की जे असं मनातून ठरवतात की ही कॅन म्हणजे तो ते करू शकतोय, मी हे करणार किंवा मी हे करू शकतो, असा विचार जे माणसं करतात तीच माणसे जीवनाची लढाई यशस्वीपणे जिंकतात किंवा पार करत असतात आणि त्याच्यामध्ये ती यश मिळवत असतात. द रायटर नेम इज और द पोएट नेम इज वॉल्टर डी विंटल. नाउ इट्स pointers means question and answers. Now first question, pointers. Question number 1, answer the questions orally. बघा, पुढील दिलेल्या क्वेश्चनची ओरली मी तोंडी उत्तर द्यायची आहेत. फर्स्ट इज when are you beaten. बघा, तुम्ही कधी पराभूत होता तर आन्सर इज when you think you are beaten. जेव्हा तुम्ही पराभूत झालेला असाल असं ठरवता मनाशी तेव्हा तुम्ही खरंच पराभूत झालेला असाल. बी when are you afraid of doing something. Answer is when you don't dare. C when will you not win. Answer is when you think you can't win. D when are you lost. Answer is if you think you will lost. Second question. Now come to the next question. E where does success begin. Answer is success begin in the state of mind of a person. F what should you do if you want to win a prize. Answer is you must be sure of yourself to win a prize. G do you always win the first time or do you have to try again and again. Answer is I have to try again and again to win. Now next question number 2, copy any 4 lines of your choice from the poem. कवितेमधल्या कोणत्याही 4 लाईन तुम्हाला आवडीच्या आहेत त्या तुम्ही ते कॉपी करू शकता, इथे करायच्या आहेत म्हणजे जशाच्या तशा लिहायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 3, से द फॉलोइंग स्टेटमेंट अलाउड ॲज इफ यू आर. म्हणजे ही पुढील जी स्टेटमेंट्स आहेत ते मोठ्याने बोलायचे आहेत. जसं नर्वस आहे, अफ्रेड, अँग्री, हॅप्पी, कॉन्फिडंट. याचं दिलं बघा कसं दिलं, वी मस्ट विन धिस मॅच किंवा आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग, आय विल फिनिश माय होमवर्क इन टाइम. हे मोठ्याने तुम्ही बोलू शकता किंवा वाचायचं आहे. क्वेश्चन नंबर 4, फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5 म्हणजे 5 जणांचे ग्रुप करून काय करायचं बा, डिस्कस विथ द एक्झाम्पल्स हाऊ युअर स्टेट ऑफ माइंड कॅन हेल्प यू टू डू समथिंग, हाऊ इट हेल्प्स यू टू ट्राय हार्डर अँड बेटर करण्यासाठी. उदाहरणार्थ बघा कसं आहे, आय फेल टू गेट गुड रन्स इन अ क्रिकेट मॅच, आय डिसाइड टू इम्प्रूव्ह माय बॅटिंग, आय वर्क हार्ड, प्रॅक्टिस डेली and I could become the highest run getter in the next match. Now next, learning about language. Language study सारखा भाग आहे बघा. using apostrophe. apostropheचा वापर कसा केलेला गेलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. note that the word in A means A मधले शब्द बघायचे आहेत बघा. are all शॉर्ट फॉर्म्स. याच्यामधले ए मधले सर्व याच्यामधले ए मधले शॉर्ट फॉर्म आहेत.
ऑफ द वर्ड्स गिवन इन द बी. बी मध्ये दिलेल्याचे ते शॉर्ट फॉर्म आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत याचे, या बी मध्ये दिलेले एचे. जसं बघा डू नॉट आहे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे डोंट. जसं कॅन नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे कांट. त्याच्यानंतर विल नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे वोंट. त्याच्यानंतर यू विलचा शॉर्ट फॉर्म आहे युल. यू आरचा आहे यू आणि आर ई. त्याच्यानंतर आहे यू हॅवचा आहे यू अँड व्ही. इज अ शॉर्ट फॉर्म. बट फेलोज अँड लाईफ्स स्टँड फॉर द ऑफ अ लाईफ, ऑफ अ फेलो अँड ऑफ लाईफ रिस्पेक्टिव्हली. द साइन apostrophe इज कॉल्ड अ apostrophe. बघा हा जे चिन्ह आहे हे apostropheचं चिन्ह आहे. इट इज यूज इन द शॉर्ट फॉर्म. हे शॉर्ट फॉर्म मध्ये वापरलं जातं टू शो दॅट सम लेटर्स इन द वर्ड हॅव बीन ड्रॉप. म्हणजे याच्यामधले काही शब्द ड्रॉप केलेले असतात. जसं डू नॉट याच्यामधला बघा डीओ डू आहे आणि एन आहे आणि त्याच्यामधला ओ ड्रॉप केलेला आहे आणि टी म्हणजे डोंट, अशा प्रकारचं. द apostrophe इज ऑल्सो यूज विथ यस. यस च्या बरोबर जोडलेलं असतात बऱ्याच वेळा. इन फ्रेजेस लाईक मोनाज शूज, मोहन्स रुलर, कॅट्स फॉर एक्सेट्रा. अशा प्रकारे बघा याच्यामध्ये यस जोडलेला आहे. फाइंड ॲट लिस्ट 5 एक्झाम्पल्स इच ऑफ अ शॉर्ट फॉर्म अँड अ नाउन प्लस सब्जेक्ट मीन्स यस. सॉरी सब्जेक्ट नाही, शॉर्ट फॉर्मचे शोधायचे आहेत आपल्याला 5 आणि नाउन प्लस यस असणारे 5 शोधूया आपण बघा फ्रॉम द बुकमधून. आपण बघा जसं बघा पहिलं आहे हे बघूया आपण शॉर्ट फॉर्म्स कोणकोणते बघा. शॉर्ट फॉर्म्स फर्स्ट आहे आय एम, सेकंड आहे इट्स, थर्ड आहे डिडंट, फोर्थ आहे हिल आणि फिफ्थ आहे आरंट. म्हणजे बा आय एम, आय एम, इट्स, इट इज, डिडंट, डिड नॉट, हिल मीन्स ही विल, आरंट मीन्स आर नॉट. आता नाउन प्लस यस असणारे बघूया आता कोणकोणते येतात. सोमदत्ताज बिझनेस म्हणजे बिझनेस ऑफ सोमदत्ता. नंतर आजीज श्रीखंडवडी म्हणजे श्रीखंडवडी ऑफ आजी. देन थर्ड आहे केमियाज फादर म्हणजे फादर ऑफ केमिया. फोर्थ आहे अक्षयज हाऊस म्हणजे हाऊस ऑफ अक्षय. आणि फिफ्थ आहे मॅन्स सन मीन्स सन ऑफ मॅन. अशा प्रकारे आपल्याला हे apostrophe लिहिता येईल.